सतेज औंधकर आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। सतेज, मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका मांडली यावेळेला बोलताना आणि ते म्हणाले की चंदगड मार्गे हा शक्तीपीठ महामार्ग आता पुढे गोव्याला जाईल। पण राजू शेट्टींशी आत्ताच आपण बोललो आणि काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी अशी वक्तव्य करतायत असं त्यांचं म्हणणं आहे। सतेज, काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे? नक्कीच अजिंक्य, आज कोल्हापूरच्या चंदगड इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आहे ती झाली आणि सभेचं आयोजन जे आहे ते इथले विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांनी केलं होतं। खरं तर चंदगड नगर पंचायतचं जी आहे ती निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस आज आले होते आणि त्या दरम्यान ज्यावेळेस सभा सुरू झाली त्या सभेच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलेलं आहे। शिवाय शक्तीपीठ महामार्गाबाबत आमदार शिवाजी पाटील जे आहेत त्यांनी एक पॉझिटिव्ह भूमिका घेतली होती। कोल्हापुरात गडिंग्लजमध्ये खूप मोठा मोर्चा काढलेला होता आणि त्यांच्या म्हणण्यासाठी खरं तर आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग चंदगडमधून वळवलेला आहे, त्यामुळे चंदगडमधून शक्तीपीठ महामार्ग होणारच असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। ज्या दिवशी शक्तीपीठ महामार्ग बनेल त्यावेळी चंदगडच्या विकासाला खरं तर चालना मिळणार आहे, विकास कोणीही थांबवू शकणार नाही असं वक्तव्य आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळं पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाचा जो मुद्दा आहे तो चर्चेला गेला होता। आपल्याला माहिती आहे की शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगली सह पश्चिम महाराष्ट्रात खूप मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय। काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील असतील, माजी खासदार राजू शेट्टी असतील, त्यासोबत जवळपास हा शक्तीपीठ महामार्ग जवळपास 12 जिल्ह्यातून जातो। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी विरोध केलेला होता। अगदी 2 दिवसापूर्वी लातूर असेल, जालना असेल या भागात देखील शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आलेल्या या तहसीलदार असतील किंवा महसूल विभागाचे अधिकारी असतील यांच्या गाडीसमोर आडवं पडून खरं तर या ठिकाणी आंदोलन केलं होतं। मात्र असं असताना देखील खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध असताना देखील आता शक्तीपीठ महामार्गाच्या याचं जे समर्थन करून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी हा मार्ग जो आहे तो कोल्हापुरातून जाईल असं वक्तव्य केल्यामुळे पुन्हा एकदा आता वाद वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। ज्या पद्धतीनं राजू शेट्टीने काही वेळापूर्वी लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे की काही लोकांना हा महामार्ग आहे तो पाहिजे, मात्र हा महामार्ग करण्यासाठी सुपीक आणखी चांगली जी जमीन आहे ती जाणार आहे। आमचा विकासाला विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांची ही जमीन जाते, त्यांना जरी तुम्ही मोबदला देत असला तरी देखील सुपीक जमीन जाते, खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। त्यामुळं या महामार्गाला आमचा कडाडून विरोध आहे आणि हा महामार्ग तुम्ही कुठूनही न्या, मात्र कोल्हापूर, सांगली आणि या पट्ट्यातून हा महामार्ग न्यायचा नाही। मात्र शिवाजी पाटील जे हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनीच ही भूमिका घेतल्यामुळं मुख्यमंत्र्यांना आजच्या सभेमध्ये हे बोलणं भाग पडलं, कारण ही सभा जी आहे ती चंदगडमध्ये झालेली होती। त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन असल्याचं पुन्हा एकदा एक अधोरेखित झाल्याचं आपल्याला अजिंक्य म्हणता येईल। अजिंक्य, ठीक आहे सतेज, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।